नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या नानदानी पार्क या ठिकाणी आहोत. आज 8 मार्च 2026. आज या ठिकाणी रोटरी गोल्डन ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत या ठिकाणी एक महिलांसाठी एक विशेष उपक्रम आहे. नक्की कोणता उपक्रम आहे याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो आपण लवकरच जाणून घेणार आहोत. संतोषजी परदेशी यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. संतोषजी परदेशी. सर्वप्रथम मी सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे तसेच रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे. आता सर्वप्रथम मी तुम्हाला काही आपल्या इथं ज्या महिला आहेत की ज्यांना बऱ्यापैकी माहिती नसेल की रोटरी काय आणि रोटरॅक काय. तर रोटरी म्हणजे ना ह्याच्यामध्ये वयोगट 30 वर्षाच्या पुढे जे महिला किंवा पुरुष असतात ते काम करत असतात आणि वयाच्या 18 ते 30 वर्ष या वयामध्ये जे मुलं मुली असतात ते रोटरॅकमध्ये काम करत असतात. खरं पाहिलं गेलं तर आजचा हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा का आजची जी संकल्पना आहे ती सगळी रोटरॅकने केलेली आहे. तर सर्वप्रथम मी आपले रोटरॅकचे अध्यक्ष ललित देसले, सचिव, त्यानंतर आजचे प्रोजेक्ट चेअरमन आणि तसेच सगळे रोटरॅक यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवले. तरी यांनी हा अतिशय सुंदर असा महिला दिनांचा उपक्रम राबवण्याचा विचार केला आणि आज तो सक्सेस होत आहे. यामध्ये सर्वप्रथम मी ललितचं आणि त्यांच्या टीमचं कौतुक का करावंसं वाटतो की त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी अशा महिला निवडल्या की खरंच ज्या समाजामध्ये अहोरात्र 24 तास सेवा देत असतात. म्हणजेच मी उदाहरण द्यायला झालं तर आमच्या आशा सेविका जे चिमटे मॅडम आहेत त्या चुकाटे मॅडम. तर ह्या खरंच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या लोकांबरोबर उठायचं वाटायचं असतं आणि त्यांना समजून सांगायचं होतं. अशा क्षेत्रामध्ये ते काम करत असताना अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की रोटरी क्लब त्यांचा गौरव करते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे आपले तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये जे काम करतात त्यांचा आज माझा संबंध झाला. RTO मध्ये जे कर्मचारी आपण आठवत असेल आपल्या सर्वांना की लिंब फाट्यावरती त्या महिला नेहमी उभे राहत असतात आणि ते ऊन ताण वारा न बघता ते अहोरात्र ट्रॅफिकची सेवा देत असतात. अशा ह्या महिला आहेत. त्यानंतर आपण अर्चना मॅडमचं कौतुक केलं आणि सर्वप्रथम म्हणजे आपण आज पाहिलं की आपल्या वडगाव नगरीच्या प्रथम नागरिक आपल्या नगराध्यक्षा ढोरे मॅडम यांचाही आपण सत्कार केलेला आहे. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे किंवा रोटरॅक हे नेहमीच समाजोपयोगी काम करत असतं. यामध्ये आपण मागं जर आपण गेलो 1-2-4 महिन्यामध्ये तर आपण एक अतिशय असा मोठा हिमोग्लोबिनचा कार्यक्रम घेतला होता. शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण हिमोग्लोबिन चेक केलं आणि जवळजवळ एका टायमाला 11 शाळेमध्ये कार्यक्रम घेतला होता. आणि त्या 11 शाळेमध्ये माझे रोटरी आणि रोटरॅक यांनी सेवा देऊन 1809 विद्यार्थ्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं. तर एका दिवसात हे आमच्या रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये एक रेकॉर्ड झालेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती आज जर आपण पाहिलं तर कॅन्सर हा सर्वात घातक असा आजार आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण तर जवळजवळ वर्षाला साधारणतः आपल्या भारत देशामध्ये 80 ते 85 महिला दगावतात आणि ते फक्त कॅन्सरमुळं. तर त्याच माध्यमातून रोटरीने जसं पोलिओला गेल्या 50-60 वर्ष पोलिओचं काम करून RCC मॅडमला तर चांगलंच माहिती, आमच्या अनिता मॅडमला पण चांगलंच माहिती असेल की त्यांनी पोलिओचा डोस घरोघरी जाऊन देऊन जो पोलिओ हद्दपार केला. तसंच आता रोटरीनी आणि भारत सरकारनी महाराष्ट्र सरकारनी आता एक सर्वायकल वॅक्सिन हे उपक्रम हातात घेतलेले आहे. म्हणजे प्रतिबंध आपण काय करतोय की वयगट 9 ते 14 या 9 ते 14 मुला-मुलींना याच्यामध्ये मुलं पण आहेत यांना आपण एक सर्वायकल वॅक्सिनचं एक डोस देतोय. त्याचं काम काय आहे, त्याचं प्रतिबंध करणं हे काम आहे. हे येणाऱ्या 25 वर्षानंतर आपल्याला हा रिझल्ट बघायला भेटणार आहे. हा आपण लगेच बघू शकत नाही की बाबा आज डोस दिला आणि उद्या आपल्याला कॅन्सर होणार नाही. परंतु मुली ज्यावेळेस वयात येतात त्यांचं जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ते जेव्हा आपल्या परंपरेमध्ये येतात, आपल्या संसारामध्ये राहतात आणि त्यावेळेस संसाराचा गाडा हाकता ज्यावेळेस त्यांना आपल्या शरीराकडे लक्ष देता येत नाही आणि आपल्या संस्थेकडे लक्ष देता येत नाही, याचीच जाणीव ठेवून रोटरी क्लबने असा निर्णय घेतला आणि भारत सरकारच्या मदतीने जे वॅक्सिन कमीत कमी एका वॅक्सिनची किंमत 3 ते 3200 रुपये आहे असे 2 वॅक्सिन द्यायचं काम होतं. पहिलं वॅक्सिन जर आज दिलं तर दुसरं वॅक्सिन 6 महिन्याने देणार आहे
आणि रोटरी क्लबनी ते वॅक्सिन फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं ठरवलेलं आहे. अतिशय म्हणजे विनामूल्य ते वॅक्सिन देणार आहे आणि त्याचा पहिला भाग म्हणून आपण 21 जानेवारीला नाही फेब्रुवारीला तो कार्यक्रम घेतला होता आणि त्यामध्ये आपण जवळजवळ आहे ना 194 मुलामुलींना तो वॅक्सिन दिलं आणि येत्या 10 तारखेला पुन्हा आपण जवळजवळ 800 ते 850 विद्यार्थ्यांना ते वॅक्सिन देणार आहोत आणि त्यामध्ये पण आम्हाला आमच्या रोटरॅकवरती आमच्या रोटरीवरती पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी त्यांच्या मेहनतीने हा पण काम अतिशय योग्य आणि चांगल्या प्रकारे होणार आहे. यामध्ये आता मला खूप अभिमान वाटतोय आणि आनंद वाटतोय की आपल्यासाठी म्हणजे बघा जो तो कार्यक्रम आज महिला दिन आहे म्हणून हे गोष्ट बोलत नाहीये, परंतु ह्या गोष्टी गेल्या 2-3 महिन्यापासून चालू झालेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती 29 मार्च 2026 रोजी आम्ही आमची जी प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट त्यामध्ये आमचा सायक्लोथॉन आहे, पिंकेथॉन आहे आणि ई वेस्ट आहे. त्यामध्ये पिंकेथॉन हा कार्यक्रम आमचा 29 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ मागचं जर रेकॉर्ड पाहिलं आम्ही तर कमीत कमी 1000-1200 महिला सहभागी होतात. त्याचे क्लिप्स वगैरे आमच्या साईटवरती आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि ह्या टायमाला पण आम्ही संकल्प केलेला आहे की कॅन्सर अवेअरनेसचं आम्ही आव्हान करून जवळजवळ 1000 ते 1500 महिलांना आम्ही पुन्हा एकत्र आणणार आहे आणि त्यांच्यासाठी हा पिंकेथॉन कार्यक्रम साजरा करणार आहे. त्या पिंकेथॉनचे प्रोजेक्ट चेअरमन आहे आत्ताच आपले डॉक्टर धनश्री काळे. मी धनश्री काळेंना जागेवरती उभं राहा आणि नाही तुमची ओळख करून द्यायला तुमच्या माध्यमातून तो पिंकेथॉन कार्यक्रम होणार आहे. तर आमच्या रोटरी मेंबर धनश्री काळे हे त्याचे प्रोजेक्ट चेअरमन असणार आहे आणि त्यांच्या संकल्पनेनं हा कार्यक्रम होणार आहे. सर्वप्रथम मी आजच्या या महिला दिवशी तुम्हाला तो शुभेच्छा दिल्या, पण महिला दिन जसं मॅडम म्हणले की बाबा एक दिवस साजरा न करता तो कमीत कमी 365 दिवस साजरा करायला पाहिजे. खरंच मी म्हणतो की महिला दिन 365 दिवसच साजरा केला पाहिजे, कारण महिला आहे म्हणून आम्ही आहे. हे एका वाक्यात जर सांगायचं तर महिला आहे म्हणून आम्ही पुरुष आहे. म्हणजे जर महिला आज जर आपण हे जे काय पुरुष मंडळी किंवा महिला मंडळी कार्यक्रम करतात, जर आपल्या घरची महिला म्हणजे माझी पत्नी म्हणा किंवा माझी आई म्हणा यांनी जर आपल्या संसाराचा गाडा जर आखला नाही, त्यांनी जर संसाराच्या आपल्या मुलाबाळांना जर त्यांनी सांभाळलं नाही, तर मी व्यासपीठावरती येऊन किंवा हे इथं व्यासपीठावरती येऊन 2-2 तास बसू शकत नाही. आणि हे फक्त 2 तास इथं बसलेले नाहीये, तर हा कार्यक्रम करण्यासाठी यांनी जवळजवळ 15 ते 20 दिवस घालवलेले. त्याचं नियोजन करणं, सगळ्यांना पत्र देणं, सगळ्यांना फोन करणं, रोटरी मेंबर्सला फोन करणं, रटरॅक मेंबरला फोन करणं, बाबा आपल्याला त्यांना काय द्यायचं आहे, आपल्याला त्यांना बाबा त्यांचा सन्मान कसा करायचा आहे, हे सगळं नियोजन करता करता 20-25 दिवस तरी लागतात. तर अशा या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना आज जाता जाता किंवा आपल्या पुरुषांना आवाहन करेन की महिलांचा जर खरा सन्मान करायचा असेल, आजचा महिला दिवस जर खरा साजरा करायचा असेल, तर मी आज इथे जे पुरुष बसलेत ना त्या पुरुषांना आवाहन करतो माझ्यासकट की तुम्ही सर्वप्रथम आपल्या घरातल्या आईला, आपल्या घरातल्या बायकोला आणि आपल्या घरातल्या बहिणीला पहिलं सर्वप्रथम तुम्ही तिचा सन्मान करायला चालू करा. जगामध्ये सर्व महिलांचा सन्मान ऑटोमॅटिक होतो, कारण प्रत्येक घरामध्ये एक एक पुरुष आहेत ना. पण तुम्ही जर म्हणलं ना की मी समाज सुधारायला जाईन, मी समोरच्या महिलांना सुधरेल किंवा समोरच्या किंवा माझ्या फ्लॅटमधल्या महिलांना मी सांगेन की बाबा तू असं कर, तू तसं कर, काही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घरातल्या आईचा, बायकोचा आणि बहिणीचा आणि आपल्या मुलीचा हिचा जरी आदर राखला आणि हिला जरी ना संस्कृती काय जग काय तिला जर तुम्ही व्यासपीठ निर्माण करून दिले ना, तसं आज माझ्या त्या छोटीच्या दिदींनी आज इंग्लिशमध्ये भाषण केलेले, हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आज नवीन पिढी तयार होती, आज नवीन पिढी व्यासपीठावरती येते. आज मी म्हणतोय मला माहिती आहे एक काळ असा येईल की पुढच्या येणाऱ्या 20-25 वर्षानंतर इथं 5 पुरुष बसलेले आणि 2 महिला आहे, पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ना इथं 5 महिला असतील आणि 2 पुरुष असतील. हे कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही. आजच्या या महिला दिनानिमित्त आपले चिखले अथवाचे सर्व आणि आमचे युथ डायरेक्टर दिनेश चिखले यांनी अतिशय सुंदर अशी कल्पना इथं मांडलेली आहे. ते काय म्हणले की संतोष अध्यक्ष आपण ना काहीतरी थोडंसं वेगळं करू. म्हणलं काय सुचतंय तुम्हाला? तर ते म्हणले की बाबा मी एक काम करतो,
जे ठाकरवाडीमधले किंवा जे असे गरीब महिला की जे घरोघरी जाऊन काम करतात, तर अशांना आहे ना आपण काय करू की माझ्याकडे ना काय रिफर्बिश वॉटर कूलर वॉटर फिल्टर माझ्याकडे आहेत, तर ते मी आहे ना त्या महिलांना देतो आणि त्या महिलांना 1 वर्ष मी त्यांना सर्व्हिस पण देतो. म्हणजे बघा, एक एक रोटरॅक किंवा रोटरीचा मेंबर किती बारीक विचार करतोय की आज माझ्या या परिवारामध्ये एक वॉटर फिल्टर जर एका महिलाच्या घरी गेलं म्हणजे एक महिला नाही, तिथं त्यांच्या घरात 4-5 मंडळी असतात. म्हणजे ते शुद्ध पाणी पिणार आणि शुद्ध पाणी पिल्यामुळे त्यांचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. तर असे विचार करणारे आमचे युथ डायरेक्टर दिनेश चिखले, मी यांना विनंती करतो की 2 मिनिटं तुम्ही उभे राहा, यांच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजवा. तसेच जाता जाता मी माझ्या रोटरॅक परिवाराचे, मी रोटरी परिवाराचे आणि इथं आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही माझे विचार ऐकण्यासाठी 2 मिनिटं जे काही शांत राहिला, 2 मिनिटं नाही म्हणतायत, 5-10 मिनिटं जे काही शांत राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.